नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये सगळेजण आता उभे असतात. त्याच वेळेला रमाकांतचं म्हणणं कोणीही ऐकून घेत नाही. त्यामुळे त्यांना खूप वाईट वाटतं. ईश्वरी सगळ्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असते की प्लीज त्यांचं ऐकून घ्या, परंतु त्यांचं कोणीही ऐकून घ्यायला तयार नसतं. तेव्हा मग ते तिथून निघून जातात. ईश्वरी सगळ्यांना म्हणते की काय करते तुम्ही असे, प्लीज त्यांना थांबवा ना, परंतु कोणीही थांबवायला तयार नसतं. त्यामुळे आता ईश्वरी धावत धावत पुढे जाते आणि म्हणते की बाबा तुम्ही प्लीज थांबा. आता ती दरवाजातच त्यांना थांबवते आणि म्हणते की बाबा तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही आणि मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही आहे. बाबा प्लीज थांबा, तुम्ही या घरातून कुठेही नाही जायचं आहे. त्यावेळेला मग आता बाबा म्हणतात की नाही पोरी, मला जाऊ दे. तेव्हा ईश्वरी म्हणते की बाबा जर तुम्ही जाणार असाल ना तर मी पण हे तुमच्यासोबत घर सोडून येणार आहे. तेव्हा ते म्हणतात की नको, असं नको करूस पोरी. पण तरीही ती अजिबात ऐकायला तयार नसते. रमाकांत बाहेर पडल्याबरोबर ती पण त्यांच्यासोबत बाहेर पडते. नंतर इथे आता आकाशला जरा टेन्शन आलेलं असतं. आकाश म्हणतो की बरं नम्रता चल, मी तुला सोडतो घडी. तेव्हा नम्रता म्हणते की नको सर, तुम्ही जा, मी जाईन माझी. तेव्हा मग तो म्हणतो की नको नम्रता, अगं बघितलंस ना आता काय झालं ते, त्यापेक्षा मी सोडतो तुला आणि उगीच रिक्षाला कशाला, त्यापेक्षा आपणच जाऊया दोघंजणं, मी तुला व्यवस्थित घरी सोडेल. नम्रता म्हणते की सर प्लीज समजून घ्या, मी तुम्हाला सांगते ना. आकाश अहो आत्ताच बघितलं ना काय झालं ते, आणि आताचं जे काही प्रकरण होतं त्याबद्दल मी पोलिसांना सांगितलं आहे. ते सगळेजणं पोलीस म्हणजे त्या माणसाचा शोध घेतील आणि पुढच्या नाक्यावरती त्याला ते नक्की अडवून शिक्षा देतील. तुम्ही काळजी करू नका, माझं त्यांच्याशी बोलणं झाले. तेव्हा मग आकाश म्हणतो की नम्रता ठीक आहे ना सगळं. तेव्हा ती म्हणते की हे बघा आता आकाश तुम्ही घरी जा आणि उगीचच मला चुकल्यासारखं वाटतंय. मी तुम्हाला घरी थांबवणार, मग पुढे तुम्हाला आणखी उशीर होणार. त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, मी जाईन घरी व्यवस्थित आणि मी पोचल्यावर तुम्हाला नक्की कॉल करेन, ठीक आहे ना. आता तर झालं, असं ती त्याला समजावते. आणि नंतर मग आकाश गप्प बसलेला असतो. तो म्हणतो की बरं ठीक आहे, तू जा व्यवस्थित. ती म्हणते की तुम्हीही सर व्यवस्थित घरी जा. आणि मग ती त्याला जवळ घेते आणि नीट घरी जा असं सांगते. आणि तेवढ्यातच आता आकाश हा उभा असतो, नम्रताला बाय करतो. तिथून मागून शुभंकर येतो आणि त्याच्या हातामध्ये एक दगड असतो. तो दगड तो आकाशच्या डोक्यात घालायला जाणारच असतो. तेवढ्यात आकाशला पटकन जाणवतं की कोणीतरी आलं, म्हणून तो खाली वाकतो. आणि खाली वाकल्यानंतर आता तो खाली वाकल्याबरोबर शुभंकरला खाली पाडतो. शुभंकरच्या तोंडाला हेल्मेट असतं, त्यामुळे आता शुभंकर कोण आहे, नक्की हा माणूस कोण आहे त्याला काहीच कळत नाही. त्याचबरोबर आता आकाश हा पटकन त्याला धरतो आणि शुभंकर त्याला मारण्याचा खाली पाडून प्रयत्न करत असतो. आणि तरीही आकाश आता पटकन त्याला ढकलतो आणि त्याला स्वतःच्या खाली पाडतो आणि स्वतः त्याचा दगड हातातून फेकून तो कोण आहे ते बघण्याचा प्रयत्न करू लागतो. परंतु तेवढ्यातच इथे आता शुभंकरला काहीही जमत नाही आणि तो आकाशला ढकलून देतो. आणि तिथून मग आता आकाश हा पळून म्हणजे त्याला पकडताना शुभंकर तिथून पळून निघून जातो आणि त्याला काहीही करता येत नाही. तर आकाश त्याला ओरडतो की थांब ना, थांब, कुठे पळतोयस, थांब, असं म्हणून त्याला तो थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु काही तो थांबत नाही. शुभंकर आता पटापट तिथून पळून जातो. आकाश त्याचा पाठलाग करायला प्रयत्न करतो, परंतु तो काही थांबत नाही. त्यानंतर सगळेजण आता टेन्शनमध्ये असतात. अर्णव येतो आणि म्हणतो की व्हॉट्स गोईंग ऑन, सगळ्यांचं काय चाललं आहे तुमचं, आणि ताई तू पर्सनल राग असल्यासारखा का तिच्यावरती चिडतेस. तेव्हा ती म्हणते की पर्सनल राग, कसला राग. तेव्हा मग लगेचच अर्णव म्हणतो की ताई तू तसंच करत आहेस, अगं तू मिस इंदोरला जराही थांबवलं का नाहीस. तेव्हा ती म्हणते की मी का थांबवू तिला, सांग ना. अरे ती स्वतःच्या मनाने तिथून निघून गेली आहे, तर मग मी त्याला काय करणार आहे, मी थांबवून तरी काय करणार, सांग ना मला, असं ती तिला सांगत असते. नंतर मग आता ईश्वरी म्हणते की बाबा प्लीज तुम्ही थांबा, मी तुम्हाला ना कुठेही जाऊ देणार नाही आहे. तेव्हा ते म्हणतात की पोरी असं करू नकोस, माझ्या या सगळ्या संसारापायी, मोडलेल्या संसारापायी तू स्वतःचा सुखी संसार व्यर्थ करू नकोस. मला माहिती आहे मला माझी मुले समजून घेणार नाहीत, त्यामुळे प्लीज तू शांत हो. तेव्हा लगेच इथे अर्णव म्हणतो की मला माहिती आहे तिने चूकच केली आहे. तेव्हा मग अंजली म्हणते की हो, मग ती रमाकांत राजू शिर्केला या घरात घेऊन आली तेव्हा तुला तिची चूक दिसत नाही आहे का, तुला फक्त आमचीच चूक दिसते. आम्ही जे काही केलं नाही आहे त्याबद्दल उगीचच तू आम्हाला शिक्षा देण्याचा प्रयत्न करतोयस आणि हे काय करतोयस. तेव्हा लगेचच मग ती म्हणते की हो, ही चूक तुला कळत नाही आहे का. तेव्हा मग अर्णव म्हणतो की कसली चूक, ती त्यांना आणण्याचा प्रयत्न करते, पण तरीही तुम्ही तिला एकदा थांबवायला हवी होती ना, तुम्ही तिला जाऊ का दिली, असं अर्णव सगळ्यांना म्हणत असतो.
तेव्हा लगेचच मामा पण त्याची बाजू घेतो की हो, निदान ईश्वरीला तरी थांबवायला हवं होतं. अंजली वल्लरी म्हणते की का, तिच्या मनाने केलं आहे ना तिने, मग करू दे ना ते सगळं, आम्ही का उगीचच त्याचा भुर्दंड भोगायचा. तेव्हा ईश्वरी म्हणते की हे बघा बाबा, मला माहिती आहे तुम्ही जो काही त्रास सहन केला आहे तो मी समजते. तेव्हा बाबा म्हणतात की हो बाळा, इतक्या वर्षानंतर मी इथे आलो आहे, तर मला एकच गोष्ट जाणवते की किती काही झालं तरीही कोणीही मला समजून घेणारं नाही आहे. या घरात कोणीही कळू शकत नाही मला. इतक्या वर्षांचा सुखाचा संसार माझा अगदी व्यर्थ गेला होता. मला माहिती आहे माझ्या मुलांचा राग असेल माझ्यावर, कारण मी त्यांना असं एकटंच पोरकं सोडून निघून गेलो होतो. पण त्याच्यामागे माझं काय कारण होतं ते या मुलांना नाही कळणार ना. आणि मला माहीत होतं तेच झालं. मला असं वाटलं सुरुवातीला तू जेव्हा मला इथे घेऊन आलीस तेव्हा मला कोणीतरी माफ करेल, पण नाही, मुलांचा रोष बघता कोणी मला माफ करणार नाही हे मला दिसून आलं आहे. त्यावेळेला मग आता इथे तो म्हणतो की प्लीज बाळा, आता तू याचा हट्टाचा मागे लागू नको की मला कोणीतरी माफ करेल. तर अंजली म्हणते की मुळात ती इथे त्यांना घेऊन आलीच कशाला, काय गरज होती, आणि मी तिला थांबवण्याचा प्रश्नच नव्हता. जर ती स्वतःच्याच हट्टाने निघून गेली तर आम्ही काहीच करू शकत नाही ना, तिने तिचं बघावं. मामी म्हणते की अगदी बरोबर, मला तरी काहीच पटत नाही आहे तिचं. तिने जे काही केलं ना ती चूकच केली आहे, आणि आताही ती चूक करते, तर आम्ही त्याला काहीच करू शकत नाही आहे. ईश्वरी म्हणते की हे बघा बाबा, मी समजू शकते तुम्हाला काय वाटत आहे ते, पण प्लीज या सगळ्या गोष्टी इतक्या घाईघाईने निर्णय घेऊन चालणार नाही, याला आपला थोडा वेळ दिला पाहिजे. तेव्हा मग तो म्हणतो की बाळा ईश्वरी, मी सगळा वेळ दिलेला होता गं, म्हणूनच तर मी ह्या सगळ्या गोष्टी सोडून कुठेतरी लांब निघून गेलो होतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की बाबा, या सगळ्यावरती हा उपाय तर नसू शकतो ना, किती काही झालं तरी आपल्याला असं वागता येणार नाही आहे, तुम्ही प्लीज समजून घ्या. तेव्हा मग बाबा म्हणतात की हे बघ ईश्वरी बेटा, ह्या गोष्टी समजून घेण्यासारख्या नाही आहेत, मला जाऊ दे प्लीज, उगाचच माझ्यामुळे तुमच्यात त्रास नको. माझा संसार उद्ध्वस्त झाला, पण तू तुझा भरलेला संसार उद्ध्वस्त करून जाऊ नको. ज्याप्रमाणे माझा संसार मोडला तसाच माझ्या मुलाचा मोडावा अशी माझी अजिबात इच्छा नाही बाळा, म्हणून थांब. तेव्हा लगेचच ईश्वरी म्हणते की बाबा, असं काही होणार नाही आहे, मी ओळखते तुमच्या मुलाला आणि माझ्या नवऱ्याला. आतून ते कितीही, बाहेरून कितीही कडक वाटत असले, आतून खूप हळवे आहेत, आणि तुमच्यासाठी या घराचा दरवाजा उघडणार, नक्की उघडणार, बघा तुम्ही, असं ती समजवत असते. तेवढ्यातच दरवाजा उघडून अर्णव बाहेर येतो आणि ईश्वरीला म्हणतो की मी सिंदूर, तू इथे काय करतेस, चल चल आतमध्ये चल. ईश्वरी म्हणते की नाही सर, मी कुठेही येणार नाही आहे, जोपर्यंत तुम्ही बाबांना घरात घेत नाही तोपर्यंत मी कुठेही येणार नाही आहे. तो म्हणतो मी सिंदूर, हा काय हट्ट आहे. ईश्वरी म्हणते की हो सर, हवं तर तुम्ही हट्टच समजा, परंतु जोपर्यंत बाबांना घेणार नाही आहे ना घरात, तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही. तेव्हा हवं तर मी तुमच्या पाया पडते, प्लीज तुम्ही बाबांना घरात घ्या, मी पाया पडते तुमच्या. अर्णव म्हणतो की मी सिंदूर थांब, हे सगळं प्लीज करू नकोस, प्लीज थांब. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर मला सांगा, लग्न झाल्यापासून मी तुमच्याकडे काही मागितलं आहे का बायको म्हणून, मग आज समजा मी तुमच्याकडे मागते एक बायको म्हणून की प्लीज बाबांना घरात घ्या, त्याशिवाय मी घरात येणार नाही, मला बाबांना घरात घ्यायचंच आहे, असं ईश्वरी आता बोलून दाखवते. आणि त्याचमुळे अर्णवच्या आता हातामध्ये काहीच राहिलेलं नाही. अर्णव मी सिंदूरला म्हणतो की ठीक आहे ये, असं म्हणून आता तो आतमध्ये यायला सांगतो. आणि ईश्वरी म्हणते की बाबा चला तुम्ही आतमध्ये चला. अशा प्रकारे आता ईश्वरीने बाबांना घरामध्ये एंट्री मिळवून दिलेली आहे. आणि हे सगळं होत असताना लगेचच अर्णव पण घरात येतो. अंजली विचारते की चिंटू, हे सगळं काय करून बसलास तू, कशाला परवानगी दिलीस तू, पण तरीही अर्णव थांबवतो आणि कोणीही एकही शब्द बोलायचा नाही यावर, असं सगळ्यांना ठणकावून आतमध्ये निघून जातो. मामाला त्याचं म्हणणं पटतं, परंतु घरातले सगळेजण अगदी अजब नजरेने त्याच्याकडे बघतच राहतात. त्याचबरोबर वल्लरीलाही इथे जोरदार धक्काच बसलेला असतो. वल्लरी म्हणते की बघितलं ना अंजली, शेवटी तेच झालं, जे या ईश्वरीला हवं होतं तेच तिने करून घेतलं, बाकी काय, असं म्हणून आता ती तिच्यावरती ओरडत असते. तर इथे ईश्वरी बाबांना हाताला धरून आतमध्ये घेऊन येते आणि म्हणते की बाबा चला तुम्ही आतमध्ये चला. आता अंजलीलाही याचं खूप दुःख झालेलं असतं, आपला बाप असूनही आपण त्याला समजून घेऊ शकत नाही, पण ईश्वरी त्याला अगदी व्यवस्थित घरात घेऊन आली याचंच तिला जरा विचित्र मनाकडे कुठेतरी वाटत असतं. आता मामालाही कळलेलं असतं की काही झालं तरीही आता भाऊजींना घरात घ्यायचं आहे, आणि तोही त्याच्या बाजूनेच असतो. नंतर ईश्वरी त्यांना देवघरामध्ये घेऊन येते आणि म्हणते की बाबा हे देवघर. तेव्हा ते येऊन नमस्कार करतात आणि म्हणतात की पोरी, खरंच इतक्या वर्षानंतर मी म्हणजे तुमच्याबरोबर येईन असं मला कधीच वाटलं नव्हतं. आता त्यांची जी देवी असते त्या देवीकडे ते बघतात, स्वतःची झोळी खाली ठेवून देवीला साष्टांग दंडवत करून नमस्कार करतात आणि म्हणतात की मला खरंच असं कधी वाटलं नव्हतं की मी पुन्हा माझ्या माणसांमध्ये परत येईल.
आणि जेव्हा मी परत येईन तेव्हा माझी माणसं माझा स्वीकार करतील असं मला कधीच वाटलं नव्हतं. आणि तेच झालं. कुठेतरी अशी आशा होती की समोर आल्यानंतर माझी चिंटू, माझे अंजू बेटा मला नक्की समजून घेईल, परंतु तसं अजिबात झालं नाही. या उलट त्यांनी माझा राग द्वेष केला. मी समजून घेऊ शकतो त्यांच्या मनाला काय वाटत असेल, त्यांनी काय भोगलं असेल, ह्या गोष्टी मला कल्पना आहे. परंतु हे सगळं जे काही चाललं आहे ना, खरंच तुझ्या कृपेने इशू बेटा. म्हणजे तू वेगळीच आहेस, तू खूप हट्टी आहेस. म्हणजे तुला माहिती आहे, अन्यायाविरुद्ध लढणारी आहेस तू. कितीही काय झालं तरी कोणावरही अन्याय होऊ देणार नाहीस तू. आणि तुला सांगू, तुझ्या रूपाने ना मला आणखी एक बेटी मिळाली आहे. खरंच माझी गुणी बाळ आहेस तू असं वाटतं मला. मला प्रत्येक वेळेला देव असं संकेत द्यायचा की सगळं होईल व्यवस्थित, पण ते तुझ्या रूपाने होईल असं कधीच वाटलं नव्हतं. ईश्वरी म्हणते की बाबा आता सगळं काही व्यवस्थित आहे. मला माहिती आहे अर्णव सर सध्या चिडलेत, परंतु एक ना एक दिवस नक्की असा येईल ज्यावेळेला अर्णव सर तुम्हाला स्वतः बाबा म्हणून स्वीकारतील. मी खरंच त्या क्षणाची अगदी आतुरतेने वाट पाहते. तुमच्या मनातलं प्रेम त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचेल. तेव्हा मग ते म्हणतात की बाळा, तुझे हे जे काही म्हणणं आहे, महत्त्वाकांक्षा आहे ना, त्यासाठी स्वामी तुला नक्की मदत करतील. तुझं मन फार सुंदर आहे बाळा, आणि त्यासाठीच मी प्रत्येक वेळेला किती काही झालं तरीही तुझ्याबरोबर आहे. आणि हा घे, हा आहे स्वामींचा प्रसाद. हा स्वामींचा प्रसाद घे आणि लवकरात लवकर सगळ्या तुझ्या मनोकामना पूर्ण होतील अशी देवाकडे प्रार्थना कर. नक्की ते पूर्ण होईल. आणि हा प्रसाद ना स्वामींचा कायम तुझ्यासोबत ठेव असं म्हणून बाबा तिच्या हातामध्ये एक नारळ देतात. आणि तेव्हा ईश्वरी त्यांना नमस्कार करते. तेव्हा ते तिला अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देतात. ते सगळेजण खूप खुश असतात. ईश्वरीच्या मनात आता काळजी असते की अर्णव कसा रिॲक्ट करणार आहे. बाबा म्हणतात की ईश्वरी बेटा, मला माहिती आहे की अर्णवला आता खूप राग आला असेल तुझा, परंतु तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही सर, नाही बाबा, सगळं काही होईल व्यवस्थित, मी समजावेन सरांना, अशी तिची मनामध्येच इच्छा असते. नंतर मग अर्णव त्याच्या रूममध्ये इथून तिथे नुसत्या फेऱ्या मारत असतो. त्याच्या मनामध्ये वेगळंच काहीतरी सुरू असतं. त्याला खूप राग आलेला असतो सगळ्याचा. आणि लहानपणी त्याच्यासमोर जी काही आईची बाबांची भांडणं व्हायची, नंतर आईची भांडणं, संसार उद्ध्वस्त झालेला, नंतर आईने फाशी घेतलेली, हे सगळं आठवतं. आणि मग त्या सगळ्या आठवणीने त्याला त्रास होऊ लागतो. ईश्वरीसाठी त्याने रूममध्ये जे काही गिफ्ट हॅम्पर ठेवलेले होते, ज्या काही सजावटी करून ठेवलेल्या होत्या, त्या सगळ्या आता तो बघतो. आणि त्या बघितल्यानंतर त्याला खूप राग यायला लागतो. ईश्वरीसाठी मी तुझ्यावर प्रेम करतो असं ग्रीटिंग त्याने ठेवलेलं असतं. ते ग्रीटिंग आता तो हातात घेतो आणि ते ग्रीटिंग आता जोराबरोबर फाडून टाकतो. फाडून त्या सगळ्या कागदाच्या चुरगळ्या अगदी सगळ्या घरभर होऊन जातात. नंतर मग ईश्वरीसाठी त्याने जे काही गिफ्ट ठेवलेलं असतं ते पण सगळं तो खाली पाडत असतो. नंतर अर्णवला आता हे सगळं बघताना खूप वाईट वाटत असतं. तर ईश्वरी ती बोलत असताना की हे बाबा आलेत, अर्णव तिच्यासाठी सरप्राईज घेऊन उभा असतो. परंतु ईश्वरीने मात्र अर्णवलाच मोठं सरप्राईज दिलेलं असतं बाबांना आणून, आणि जे त्याच्यासाठी खूप मोठं धक्कादायक असतं. आता सगळं ते त्याला आठवत असतं. मग बाबा त्याला सगळं बोलतात की बेटा, बापाचा हात डोक्यावर नसूनही तू हे जे काही वैभव उभं केलंस ना, त्याबद्दल तुझे खूप कौतुक वाटतंय रे या बापाला. तरीही त्याने घराबाहेर काढल्यानंतरही ईश्वरीने त्याला घरात घेऊन आलेली होती. हे सगळं आता त्याला आठवत असतं. त्यानंतर मग आता अर्णव डोक्याला हात लावून बसलेलाच असतो. त्याने सगळे तिकडच्या वस्तू खाली फेकून दिलेल्या असतात. डोक्याला हात लावून अर्णव बसतो. ईश्वरी तिथे येते आणि म्हणते की सर. तेव्हा अर्णव म्हणतो की नो मिस इंदौर, नॉट अ सिंगल वर्ड, माझ्याशी अजिबात बोलायला यायचं नाही, समजलं. ईश्वरी म्हणते की सर प्लीज माझं ऐकून घ्या ना, मी काय सांगण्याचा प्रयत्न करते. तेव्हा मग तो म्हणतो मिस इंदौर, सांग ना, काय ऐकून घेऊ मी तुझं? या गोष्टी तू काही ऐकून घेण्यासारखे ठेवले आहेस का? काय ऐकायचं आहे मी तुझं, सांग ना, असं म्हणून आता अर्णव तिच्यावरती चिडतो. तर ईश्वरी पण गप्प बसलेली असते. आता वल्लरी इकडून तिकडे नुसत्या फेऱ्या मारत असते आणि म्हणते की बघितलं, शेवटी ज्या ईश्वरीने ते करायचं होतं ना, ते करून दाखवलंस. तिच्या मनात जे होतं ते तिने केलंच शेवटी. अंजली म्हणते की आजी, तू तरी काहीतरी करायचं होतंस ना गं, तू तरी बोल ना चिंटूला काहीतरी, प्रत्येक वेळेला ते ईश्वरीचं ऐकलं पाहिजे असं आहे का काही? आणि वल्लरी म्हणते की हो, खरंच म्हणजे आता असं झालं आहे ना की त्या फक्त ईश्वरीने बोलावं आणि अर्णवने करावं. अगदी ना ते ईश्वरीच्या प्रेमामध्ये आंधळा झाला आहे हा चिंटू, त्याला काहीही कळत नाही आहे. तेव्हा आजी म्हणते की आता मी तरी काय बोलू, सांग ना अंजू मला, तो कोणाचं ऐकण्याच्या स्थितीमध्ये आहे का? आणि ह्या गोष्टी इतक्या पटापट घडल्यात की काहीही सुचण्यासारखं नाही आहे. तेव्हा मामा म्हणतो की एक मिनिट जरा प्लीज तुम्ही थांबा, हे सगळं ना शांतपणाने घ्या, मला काय वाटतं ते मी तुम्हाला सांगतो. हे बघ,
सध्या जे काही ईश्वरीने केलं तेही मला योग्य वाटतं आणि अर्णवने तिची साथ दिली तेही योग्यच. कारण भाऊजीने जे काही इतके दिवस सहन केलं आहे त्या सगळ्या गोष्टी या एका बाजूला राहतात, परंतु आताही आपण त्यांना माफ केलं पाहिजे. इतक्या वर्षानंतर ते आलेत तर मला तेच वाटते. त्याचबरोबर वल्लरी म्हणते की नाही, ज्या व्यक्तीने या घराचा खेळखंडोबा केला, जी व्यक्ती आपल्या घराशी शत्रू आहे त्याच व्यक्तीला ईश्वरी या घरामध्ये घेऊन आली. त्यामुळे किती काही झालं तरीही तिला हे सगळं करणं हे खूपच कठीण आहे. त्यामुळे किती काही झालं तरीही तू या सगळ्या गोष्टींना तुम्ही माफ करू नका. तेव्हा मामाला अंजली म्हणते की मामा, ह्या सगळ्याला कसं माफ करायचं सांग ना. अरे आम्ही इतके वर्ष ही जखम विसरत नव्हतो, त्या व्यक्तीलाच ईश्वरी आता समोर घेऊन आली आहे, तर मग आम्ही काय करणार आहोत, कसं सहन करणार या गोष्टी, जरा तू सांग, असं मामाला आता ती म्हणत असते. आजी डोक्याला हात लावून असते. आजी म्हणते की या सगळ्यात मला काय करावं ना ते सुचत नाही आहे. वल्लरी म्हणते की तुम्ही त्या अर्णवला बोला हे सगळं थांबव म्हणा, आणि जर त्या ईश्वरीलाही जायचं असेल ना तर जाऊ दे हे घर सोडून खुशाल. तेव्हा मामा म्हणतो की वल्लरी तू काय बोलतेस, तुला तरी समजतंय का, या सगळ्या गोष्टी आहेत ना या आताच्या आता तू थांबव, समजलं. त्याचबरोबर इथे आता अंजली म्हणत असते की कसं या सगळ्या गोष्टींना थांबवायचं आहे, कसं सांगा ना. त्याचबरोबर वल्लरी म्हणते की नाही, मी एकच गोष्ट सांगते तुम्हाला, पण या सगळ्या गोष्टींना ना आपण थांबवलं पाहिजे, नाहीतर ईश्वरीना सगळ्या गोष्टी स्वतःच्या बाजूने करून घेईल. अर्णव म्हणतो की मिस इंदोर, मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे. आम्ही जे काही सहन केलं आहे ना ताईने आणि मी, ते तू बघायला नव्हतीस. त्यामुळे आम्ही या सगळ्या गोष्टी ज्या काही फेस केल्यात ना त्या गोष्टी तू अजिबात समजू शकत नाही. तुला काय वाटतं की आता हे सगळं आहे, रमाकांत राजे शिर्के सगळ्या गोष्टी विसरून आमच्यापर्यंत आलेत, पण आम्हाला असं विसरता येईल का पटकन? ते विसरू शकतात, पण आम्हाला मिळालेलं दुःख कधीच नाही विसरू शकत. ईश्वरी म्हणते की सर, मी कुठे म्हणाली आहे की ते विसरलेत किंवा तुम्ही विसरलायत, नका करू ना. मला माहिती आहे गेल्या काही वर्षांपूर्वी जे काही चूक घडली, जी कधी घडली आहे की नाही ते पण आपल्याला माहिती नाही आहे, तरी पण आपण त्याच व्यक्तीला त्याबद्दल का जबाबदार आणि दोष धरत राहायचं आहे, सांगा ना. अर्णव म्हणतो की मिस इंदोर, हे बघ, तू ना उगीचच त्या माणसाची बाजू घेऊन आमच्याशी भांडू नकोस, समजलं. तुला काहीही माहिती नाही आहे. त्या माणसामुळे आम्ही जे काही भोगलं आहे ना ते तू बघायला नव्हतीस, त्यामुळे आम्ही त्यांना कधीही माफ करू शकत नाही. ईश्वरी म्हणते की प्लीज सर थांबा ना, नका ना असं करू, करा ना त्यांना माफ, एकदा माफ करा, मग बघा तुमच्या डोक्यावरचं किती टेन्शन हलकं होऊन जाईल. तेव्हा अर्णव म्हणतो की तुला बघायचं आहे, थांब. आता अर्णव कपाट उघडतो आणि त्याचा एक जुना लहानपणीचा बॉक्स असतो, तो बॉक्स उघडून त्यातली खेळणी वगैरे सगळं काही खाली फेकून देतो आणि म्हणतो की बघ मिस इंदोर, हे बघ, तुला असं वाटतं ना की मी उगीचच रागराग करतोय त्या माणसाचा, तर बघ मला सांग की ही जी खेळणी आहेत, या ज्या वस्तू आहेत, या वस्तू पुन्हा येऊ शकतात का माझ्या आयुष्यात? ही मी लहानपणीच्या आठवणी म्हणून नाही जपून ठेवले बरं का. ह्या सगळ्या गोष्टींना मला हे जाणून करून देतात की या माणसामुळे, या रमाकांत राजे शिर्केमुळे मला एका दिवसातच लहानाचं मोठं व्हावं लागलं होतं. सगळ्या गोष्टी मागे टाकून मला माझं जबाबदारीचं ओझं खांद्यावर घ्यावं लागलं होतं. का तर फक्त हा माणूस आम्हाला सोडून गेला म्हणून. या सगळ्या गोष्टी आम्ही सहन केल्या का तर फक्त या माणसामुळे. हे सगळं मला सहन करणं सोपं नव्हतं, तरीही मी ते केलं. एका दिवसात मला मोठं व्हावं लागलं, का तर ह्या माणसाने आमच्यासोबत जे काही केले ना त्याच्यामुळेच. आणि मग तू मला अजूनही सांगतेस की या माणसाला मी माफ करू, कसं माफ करू या माणसाला, ज्या माणसाने माझं बालपण, माझ्या ताईचं बालपण हिरावून घेतलं. मी, माझी आई सगळ्यांना दुःख दिलं, यातना दिला. माझं ज्या मुलाने 8 ते 9 वर्षाच्या मुलाने आपल्या आईला गळफास लावलेलं बघितलं ना तर ते दुःख तुला नाही कळणार मिस इंदोर. आणि हे बघ मिस इंदोर, तू मध्ये पडू नकोस, तू आता आली आहेस त्याच्यामुळे तू काहीही बोलायचं नाही, असं तो ईश्वरीवरती ठणकावतो आणि तिथे तिला चांगलाच दमका देऊन निघून जातो. ईश्वरी रडत असते, अर्णवच्याही डोळ्यातनं पाणी आलेलं असतं. आता मामाचं काम नेहमीच चांगलं असतं बरं का, पण मामा अगदी आनंदाने भाऊजी या असं म्हणून त्यांना घेऊन येतो आणि म्हणतो की भाऊजी हे घ्या, आजपासून ही तुमची खोली आहे. तेव्हा मग त्या रूमकडे बघून त्यांना जरा वेगळंच वाटू लागतं. मग मामा विचारतो की काय झालं भाऊजी? तेव्हा रमाकांत म्हणतात की तसं नाही, काय आहे ना, इतकी वर्ष झाले अशी स्वतःची खोली, स्वतःची जागा पाहण्याची सवय नाही आहे. जिथे जागा मिळेल तिथे पडायचं, हल्ली असं सगळं झालेलं आहे, त्याच्यामुळे मला जरा वेगळं असं काहीही वाटत नाही. त्याच वेळेला आता लगेचच इथे मामा म्हणतात की भाऊजी थांबा, तुम्ही इथे बसा, आराम करा, मी तुम्हाला AC लावून देतो, आता तुम्हाला याच खोलीत राहायचं आहे. तेव्हा मग ते म्हणतात की नाही, AC वगैरे काही नको, म्हणजे या सगळ्या गोष्टींचा त्याग केलेला आहे. जेव्हापासून घर सोडलं तेव्हापासून मी संन्यासाच्या रूपातच राहतोय. हे AC वगैरे काही नको, मला फक्त खाली पडायला एखादी जागा मिळाली बस झालं.
आता आम्ही देवाच्या नामस्मरणातच स्वतःचं जग शोधतो असं म्हणून आता बाबा तिथेच खाली त्यांची अंथरूण घालतात आणि तिथेच देवाचं नामस्मरण करत बसतात. मामा आता ते बघून खूप चकित होतात. मामा मनात म्हणतात की बापरे, एकेकाळी हे सगळं वैभव, करोडोंची प्रॉपर्टी ज्या माणसाची होती त्या माणसाने सगळ्याचा त्याग करून असं आयुष्य जगणं संन्यासासारखं म्हणजे खरंच खूप अभावी आहे असं म्हणून तिथून मामा निघून जातो. आणि बाबा हात जोडून नमस्कार करत म्हणतात की सात्विका, आता या घरी आल्यानंतर तुझी आठवण प्रकर्षाने जाणवते. ईश्वरी बाळाने माझी बाजू घेऊन मला इथे घरात तर आणलं, पण आपली मुलं मला स्वीकारायलाच तयार नाही आहेत गं. ईश्वरी माझ्यासाठी भांडते, माझी बाजू सगळ्यांना समजावून सांगते, पण काय करू? मला एकाचंच दुःख वाटतं की तू इथे नाहीस. आता तू असतीस तर कदाचित मुलांना समजावू शकली असती, पण नाही, अजिबात नाही. मुलं ऐकण्याच्या स्थितीतच नाही आहेत. तुझी खूप आठवण येते असं म्हणून ते म्हणत असतात. त्यावेळेला इथे वल्लरी घाबरलेली रूममध्ये फेऱ्या मारत असते की काय करू, जर हे भाऊजी इथे आलेत आणि एक एक डॉट कनेक्ट करत ते जर माझ्यापर्यंत पोचले तर मग काय होणार माझं. अशा भीतीने तू नुसती लाल लाल झालेली असते. तेवढ्यात मामा तिथे येतो आणि म्हणतो की काय गं, काय झालं? म्हणजे वल्लरी, तू कसला विचार करतेस नक्की? कुठल्या गोष्टींचं टेन्शन तुझ्या डोक्यामध्ये आहे? तेव्हा मग ती म्हणत असते की बाबा, काय खरंच म्हणजे तुम्ही अचानक येऊन इथे उभे राहिले. तेव्हा तो म्हणतो की तुला घाबरायला काय झालं, पण इतकी घाबरलीस कशाला तू? तेव्हा मग लगेचच ती म्हणते की घाबरायला कशाला, ज्या गोष्टी घरात घडतायत ना त्याचा जास्त त्रास होतोय मला, बाकी काय नाही. तेव्हा मग मामा म्हणतो की हो, तेच तर मी तुला बोलतोय ना की तुला या गोष्टींचा त्रास कशाला व्हायला हवा, कारण या सगळ्या गोष्टींचा त्रास त्यालाच होईल जो या सगळ्याच्या मागे असेल. सात्विका ताईचा आणि भाऊजींचा संसार उद्ध्वस्त करण्यामागे ना कोणाचा तरी चांगलाच हात होता आणि त्याच्यामुळेच हे सगळं घडलं आहे. त्यांच्या आयुष्यात हे सगळं घडवणारी व्यक्ती ना कोणीतरी त्यांच्या जवळपासचीच असावी असं मला वाटतं, कोणीतरी. तेव्हा मग ती म्हणते की तुम्हाला काय म्हणायचं आहे, कोण आहे ती व्यक्ती? त्यावेळेला आता मामा हा वल्लरीकडे बोट दाखवायला लागतो. तेव्हा वल्लरी स्वतःच्या बाजूने बोट आलेलं पाहून आणखी घाबरते. तिला वाटतं की हा माणूस आता मलाच बोलतोय की काय. तेवढ्यात इथे मामा दचकतो. तर पुढच्या भागामध्ये ईश्वरी म्हणते की अर्णव सर, तुम्हाला मी एक गोष्ट सांगते की बाबा या घरामध्ये आता आलेत, पण मला इतकंच म्हणायचं आहे की त्यांचीही काहीतरी या सगळ्याच्या मागे बाजू असू शकते आणि ती बाजू आपण समजून घेतल्याशिवाय पुढे काहीही घडू शकत नाही. बाबांनी आपली बाजू सजी समजून घेतली असं तुम्हाला वाटतं, तसंच त्यांनाही कुठेतरी तुमच्या मनामध्ये प्रेम असेलच ना. मुलं म्हणून तुम्हालाही त्यांनी कुठेतरी मिस केलं असेलच ना. आणि एकदा तुम्हाला दिसलं की ते सगळं तुम्हाला कळेल. तर राकेश आलेला आहे आणि राकेश आता नाश्त्यासाठी बसतोय आणि अंजली म्हणते की हे या, तुम्ही तुमच्या खुर्चीवरती बसा. मूर्ख अंजली त्याला कुटुंब प्रमुखाच्या खुर्चीवर बसवत असते. तेवढ्यात ईश्वरी आता खुर्ची मागेच खेचते आणि म्हणते की एक मिनिट राकेश जीजू, तुम्ही प्लीज तिथे बसा. ती खुर्ची आता या माणसाची आहे. बाबा तुम्ही इथे या, बसा. असं म्हणून आता ईश्वरी त्यांना सांगते की बाबा, ही खुर्ची तुमची आहे कारण तुम्ही कुटुंब प्रमुख आहात. असं म्हणून ईश्वरी सरळ आता आपल्या सासऱ्यांनाच म्हणजेच बाबांनाच कुटुंब प्रमुखाच्या खुर्चीवर बसवायला देते. त्यांचा सगळा गेलेला मान, मरतब सगळं काही ईश्वरी आता त्यांना परत मिळवून देत आहे. अंजलीला मात्र याची चिड आली. अंजली बाजूला निघून जाते आणि बाबांना त्या खुर्चीवर नाश्त्याला बसवल्याबरोबर ईश्वरीला तर बरं वाटतं, परंतु अर्णव म्हणतो की नको, मला नाश्ता नाही करायचा आहे, माझी इच्छा नाही आहे नाश्ता करण्याची, आय एम लिव्हिंग. असं म्हणून तो त्याचा कॉफीचा मग घेतो आणि तिथून निघून जातो. आता याचं वाईट वल्लरीला म्हणजे याचं वाईट ईश्वरीला वाटतं आणि बाबाही बघत राहतात. मग आता पुढे नेमकं काय घडणार आहे, सगळ्या गोष्टींना अर्णव आणि ईश्वरी कसे फेस करणार आहे. ईश्वरीची आता चांगली कठीण परीक्षा आहे, त्यातूनही ती कशी बाहेर पडेल गणूबाप्पाच्या आशीर्वादाने सगळं पाहणं रंजक ठरणार आहे. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.